हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। देशभरामध्ये 6 ते 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणी दिला? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। महाविकास आघाडीकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। वंचितनं महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय कळवावा, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। वसंत मोरे यांनी घेतली संजय राऊतांची भेट। सामना कार्यालयामध्ये मोरेंची राऊतांशी चर्चा, तर पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चांगलं ट्युनिंग। काँग्रेस पक्षातूनही माझ्याविषयी चांगला विचार होऊ शकतो, वसंत मोरेंचं सूचक विधान। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार, वसंत मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। रावेरमध्ये सामना चुरशीचा होईल आणि राष्ट्रवादीचाच विजय होईल, एकनाथ खडसेंचा दावा। तर मी आणि रोहिणी रावेरमधून निवडणूक लढवणार नाही, खडसेंकडून स्पष्ट। कुणाच्या तरी पत्नी असल्यानं मत द्यायचं का? सुनेत्रा पवार यांच्यावरून विजय शिवतारेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा। तर ताई आणि वहिनी हे लोकशाहीमध्ये चुकीचं, अशी ही टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।